UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। निकाल लागल्यानंतर प्रमाणपत्र घेऊन थेट मुंबई गाठा, पवार गटाच्या ऑनलाईन बैठकीत उमेदवारांना सूचना। बच्चू कडूंना महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचा फोन, उद्याचा निकाल पाहून बच्चू कडू भूमिका ठरवणार। मुख्यमंत्री पदाचा निर्णय दिल्लीत नाही तर महाराष्ट्रातच होईल, काँग्रेस नेत्यांना दिल्लीतूनच निर्णय घेऊन राज्यात यावं लागेल, संजय राऊतांची प्रतिक्रिया। संजय राऊत हायकमांड त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही, मुख्यमंत्री पदाबाबतच्या राऊतांच्या वक्तव्यानंतर पटोलेंचा तोला। काही अपक्षांची महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याची इच्छा, मात्र महायुतीकडून आतापासूनच अपक्षांना 50 ते 100 कोटींची ऑफर, संजय राऊतांचा आरोप। मुंबई भाजप सचिव सचिन शिंदे मशाल हाती घेणार, थोड्याच वेळात सचिन शिंदेंचा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश। भाजपच्या 25 ते 30 कार्यकर्त्यांचा स्ट्रॉंग रूम मध्ये घुसण्याचा प्रयत्न, पोलीस प्रशासनानं गुन्हा दाखल करण्याऐवजी त्रास दिला, रोहित पवार यांचा गंभीर आरोप। सांगोल्यात शेकापचे उमेदवार बाबासाहेब देशमुखांना महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचा फोन, कार्यकर्त्यांशी चर्चा करून पाठिंब्याबाबत निर्णय घेणार, देशमुखांची माहिती। स्ट्रॉंग रूमच्या बाहेर कडक पहारा द्या, मतमोजणी पूर्ण झाल्याशिवाय केंद्रातच राहा, विजयाचं प्रमाणपत्र घेतल्याशिवाय केंद्राबाहेर पडू नका, वरिष्ठांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनाही सूचना। मतमोजणीसाठी ठाकरे गटाकडून खबरदारी, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत उद्धव ठाकरेंकडून उमेदवारांना मार्गदर्शन। निकालाआधीच महायुतीचा प्लॅन बी तयार, बहुमतापासून महायुती दूर राहिल्यास लहान घटक पक्षांची मोठ बांधणार, छोट्या घटक पक्षांशी महायुतीच्या नेत्यांची बोलणी सुरू, सूत्रांची माहिती। संभाजीनगर शहरात निवडणूक निकालावर 50 कोटींचा सट्टा, कोण निवडून येणार यासाठी सट्टा बाजार तेजीत। महाराष्ट्राचा उद्या महानिकाल, राज्यात महायुती की महाविकास आघाडीचं सरकार येणार, उद्या फैसला होणार। पंजाब पोलिसांनी केलेला लाईव्ह एन्काउंटर कॅमेऱ्यात कैद, जालंधरमधील 2 गुंडांना शूट करत अटक, एन्काउंटर दरम्यान 2 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती। पहिल्या कसोटीत कांगारूंचा भेदक मारा, भारताचा पहिला डाव अवघ्या 150 धावांवरच संपुष्टात, नितीश रेड्डीची सर्वाधिक 41 धावांची खेळी। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।